नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, आता संक्रांत जवळ आली आहे आणि यावर्षी कुंभमेळ्याचे अतिशय महत्त्व आहे। कुंभमेळ्याला शाही स्नान वगैरे असते, तर आपण ज्या गावाला असू त्या गावाला नदीत जाऊन आपण स्नान करतो, नाही का? तर या गोदावरीविषयी किंवा गंगेविषयी एखादं गाणं असेल तर आम्हाला पाठवा असं माझ्या मैत्रिणींचे एक दोघीचे फोन आले आणि कमेंट पण आले, म्हणून मी आज तुम्हाला एक गंगेचं गाणं म्हणून दाखवणार आहे। पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर, बरं का? नीर म्हणजे पाणी। ऐकूया। गंगा माता की जय। पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर। पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर। गौतम ऋषीने बहुतप केले, पातक झाले दूर गंगे, पातक झाले दूर। पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर। 4 कडव्याचं गाणं आहे बरं का? दुसरं कडवं। चक्र तीर्थापास निघाली, झुळझुळ वाहे नीर गंगे, झुळझुळ वाहे नीर। पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर। 2 कडवे झाले, आता तिसरं कडवं। पंचवटी तटी पूर्ण विहारी, दे दर्शन रघुवीर गंगे, दे दर्शन रघुवीर। पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर। 3 कडवे झाले, शेवटचं कडवं। महद मुनीश्वर म्हणतो सखया, पावन गोदा तीर गंगे, पावन गोदा तीर। पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर। गंगा माय दाखवी पाय, तुझं विन गमेना करू मी काय। गंगा माय दाखवी पाय, तुझं विन गमेना करू मी काय। तुझं विन गमेना करू मी काय, तुझं विन गमेना करू मी काय। गंगा माय दाखवी पाय, तुझं विन गमेना करू मी काय। गंगा माता की जय। तर हे 4 कडव्याचं भजन आहे। पहिलं कडवं, गौतम ऋषीने बहुतप केले, बरं का? दुसरं कडवं, चक्र तीर्थापासून निघाले। तिसरं कडवं, पंचवटी तटी पूर्ण विहारी, दे दर्शन रघुवीर गंगे, दे दर्शन रघुवीर। पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर। आणि शेवटचं कडवं। महद मुनीश्वर म्हणतो सखया, पावन गोदा तीर गंगे, पावन गोदा तीर। पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर। गंगा माय दाखवी पाय, तुझं विण गमेना करू मी काय। गंगा माय दाखवी पाय, तुझं विण गमेना करू मी काय। तुझं विण गमेना करू मी काय, तुझं विण गमेना करू मी काय। गंगा माय दाखवी पाय, तुझं विण गमेना करू मी काय। गंगा माता की जय। शेवटची धुमाळी मात्र म्हणायची बरं का, तरच त्या गाण्याचं म्हणजे शेवट छान वाटतं। मैत्रिणींनो, आम्ही नर्मदा परिक्रमाला गेलो होतो आणि तिथे माझी मैत्रीण होती मंजू, नंतर सुधा आमच्या भाभी होत्या आणि कंदारकर बहिणी शुभांगी, आम्ही 4 जणी। तर आम्ही नदीवर आंघोळीला जायचो आणि हे गाणं इतकं छान जोशमध्ये म्हणायचो।
रोज रोज मी हे गाणं म्हणत होतो गंगेवर गेल्यावर, नदीवर गेल्यावर. तर हे गाणं आपण आंघोळ करताना वगैरे खूप छान वाटतं. आणि आपण एकदा पाठ असले की आपण म्हणतोच नाही का. अजून आता कुंभमेळ्याला 2-4 दिवस आहे. तुम्ही हे गाणं लिहून घ्या आणि पाठ करा. पहिले 2-2 शब्द प्रत्येक अडवायचे लक्षात ठेवा. बघा तुमच्या पक्क लक्षात राहील. पहिले शब्द लक्षात ठेवायचे की गाणं पक्क लक्षात राहतं. मैत्रिणींनो, हे जर भजन तुम्हाला आवडलं असेल गंगा मातेचं, मला खूप आवडतं. कारण ह्याची चाल अतिशय उंच आहे आणि तेवढी उंच आवाज आपण चढवला पाहिजे बरं का, तरच ते छान वाटतं गाणं. तर हे गाणं तुम्ही लिहून घ्या. मी याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत. तुम्हाला आवडलं तर माझ्या या गाण्याला लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत एकदा भेटूया पुढच्या भजनात. धन्यवाद.